महायुती सरकारने 10 मार्च रोजी बजेट सादर केलं। उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी 2025-26 चे राज्याचे अर्थसंकल्प सादर केले। अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहतानाचा हा त्यांचा 11वा अर्थसंकल्प होता। तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे या बजेटवर लागले होते। अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत। त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अहिल्या तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करते। अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उद्योग आणि विकासावरही भर दिलाय। महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर होणार आहे। त्यामध्ये सरकार 5 वर्षाच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 50 लाख रोजगार निर्मिती करणार आहे। त्यासोबतच केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितानुसार नवीन कामगार नियम देखील तयार करणार आहेत। तसेच 10,000 एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार आहेत। अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर देण्यात आला आहे। त्यानुसार पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचा 26% सहभाग असणार आहे। वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी 3रे विमानतळ, वाढवण बंदराजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक, तसेच हे बंदर समृद्धी महामार्गालाही जोडणार असल्याचे सांगितले गेले। काशिद जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरू होणार आहे। तसेच गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडावा एलिफंटापर्यंत प्रवासांकरिता बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन धोरण यावेळी सादर करण्यात आले। अर्थसंकल्पात मेट्रो सुविधेवरही भर देण्यात आलाय। यामध्ये मुंबई, नागपूर व पुणे महानगरातील नागरिकांसाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित केले जाणार आहेत। त्यामध्ये सुमारे 10 लाख प्रवाशांना लाभ होणार आहे। येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर, पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मार्ग सुरू होणार असून येत्या 5 वर्षात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित केले जाणार आहेत। नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीचे तसेच 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे। अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये विमानतळ सुविधेवरही भर दिलाय। नवी मुंबईतील उल्वे येथे 1160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85% काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल। तसेच 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू केली जाणार आहे। नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरणही केले जाणार आहे। शिर्डी विमानतळाच्या 1,367 कोटी रुपये किमतींच्या विकास कामांना मान्यता दिली जाणार असून नाईट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू करण्याचे यावेळी सांगितले आहे। अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले। तसेच 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा देखील सुरू केली जाईल। रत्नागिरी विमानतळाचे 147 कोटी रुपये रकमेची कामे आता प्रगतीपथावर असल्याचे यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले। त्यासोबतच गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू असल्याचे स्पष्ट केले। अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे। तसेच अर्थसंकल्पात कृषी व संलग्न क्षेत्रावरही भर दिला जाणार आहे। त्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये राबवण्यात येणार आहे। त्यासाठी 351 कोटी 42 लाख रुपये निधी देखील जाहीर झालाय। तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या शेती क्षेत्रात वापर यासह पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला फायदा, त्यासाठी 2 वर्षात 500 कोटी रुपयांचा निधी जाहीर। त्यासोबतच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5,036 कोटी रुपये किमतीचे काम मंजूर करण्यात आले आहे। तसेच जलसिंचनावरही अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आलाय। ना जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची एकूण 1 लाख
48,888 कामे हाती घेणार आहेत। त्यासोबतच सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले। तसेच गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता मिळाली असून अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये असून लाभ क्षेत्र 3,71,277 हेक्टर आहे। त्यासोबतच नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। तसेच प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,500 कोटी रुपये असल्याचे यावेळी सांगण्यात आले। सामाजिक क्षेत्रासाठीही अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा करण्यात आल्या आहेत। सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुल बांधण्याच्या अनुदानात राज्य शासनाकडून 50,000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे, असे यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले। प्रधानमंत्री आवास योजना शहरींसाठी 8,100 कोटी रुपयांचा निधी देखील जाहीर झालाय। तसेच प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे। अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणार आहेत। जलजीवन मिशन योजनेसाठी सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता 3,939 कोटी रुपये दिले जाणार आहेत। तसेच 2025च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही विशेष भर दिलाय। त्यामध्ये सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता एकूण 36,000 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे। या अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेतली जाणार आहे। 2025-26 मध्ये आणखी 24 महिलांना लखपती दीदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे। ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।